नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह म्हणजे मंगळ, जो की मिथुन राशीमध्येच भ्रमण करतो आहे. दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे गुरु जो की तुमच्या व्यय स्थानात अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा गुरु दिनांक 9 ऑक्टोबर नंतर वक्री होणार आहे. हे ग्रह याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे ऑक्टोबर महिन्याकरता जे प्रभाव परिणाम आहेत ते मिथुन राशीवर कशा प्रकारे असणार आहेत या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्याच राशीमध्ये मंगळाचं भ्रमण आहे. दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये शुक्र 14 तारखेला आणि बुध 30 तारखेनंतर येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तो वक्री अवस्थेत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा काही अनुभव घेतलेलाच असेल. तर तशाच प्रकारची स्थिती ही जवळजवळ 21-22 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झाले तर त्या संदर्भात डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. वेळातला जो गुरु वक्री होणार आहे तो सुद्धा थोडंसं मानसिक तणावामध्ये भर घालणार असू शकेल, परंतु त्याचा फारसा त्रास हा तुमच्या नैमित्तिक जीवनावरती होणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ 21 तारखेनंतर भ्रमण करणार आहे. सप्तमेश जो शुक्र आहे हा दिनांक 14 तारखेनंतर तुमच्या पंचमातून षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये रवी आणि बुध सुद्धा असणारे. दिनांक 18 तारखेनंतर रवी आणि 11 तारखेनंतर बुध येणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री असणार आहे. आणि लाभेश जो मंगळ आहे हा तुमच्या राशीतून द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर आर्थिक संदर्भामध्ये फारशी काही मोठी चणचण तुमच्या राशीला या महिन्यात असणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग्स असेल, खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवा. कारण तुमच्या राशीच्या आवडीनिवडी ह्या कायम बदलत राहतात आणि त्या अन्वये खर्च सुद्धा होत राहतात. त्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे जे काही व्यवहार असतील ते साधारण 14-15 तारखेपर्यंत उरकून घ्या. त्यानंतर केलेल्या व्यवहारांमध्ये तुम्हाला फायदा मिळणं हे थोडंसं कठीण होऊन बसेल, तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक तंगी तशी जाणवणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की 11 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थात भ्रमण करणारा रवी हा 18 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्यामध्ये आणि घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये दिसणार नाही. त्या अन्वये आज संपूर्ण कालावधी म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. साधारण गेल्या महिन्यामध्ये तुम्ही ज्या घरामध्ये थोडंसं त्रास किंवा स्ट्रेस टेन्शन पाहिलं असेल ते या महिन्यामध्ये दिसणार नाही. याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय 14 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठात जाणार आहे. तर एकंदरीत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. थोडंसं 15-16 तारखेनंतर थोड्याफार प्रमाणात ऋतुमयमय जाणवेल, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तो शुभफलदायी राहील. काही मोठे प्रॉब्लेम वगैरे येणार नाहीत. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. तुम्ही केलेल्या मेहनतीचं नक्की चीज होईल. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि दिनांक 9 तारखेनंतर हा जो गुरु आहे हा गुरु वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या द्वितीयामध्ये मंगळ सुद्धा येणाऱ्या दिनांक 21 तारखेनंतर. याचा समजा विचार करायचा झाला तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर मतभेद, मतवैचित्र किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त थोडंसं दगदग जास्त झाल्यासारखे वाटेल. तुम्हाला असं वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, परंतु तसा काय मनात विचार आणू नका आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. एकंदरीत हा जो संपूर्ण महिना आहे हा गेल्या महिन्याची तुलना करता त्या प्रमाणात तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये होणारे ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचा जो स्त्री वर्ग आहे त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. 8 जी तारीख आहे ते तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून गुरु बुधाचा जो त्रिकोणयोग आहे हा तुमच्या व्ययी आणि चतुर्थातून होणार आहे आणि मंगळ शुक्राचा त्रिकोणयोग तुमच्याच राशीतून आणि पंचमात होणार आहे. अतिशय शुभफलदायी असा प्रकारचा हा जो दिवस असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील, नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा दिवस चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दिवशी हाती घेऊ शकता. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा केंद्र येणार आहे. त्याचप्रमाणे हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या या दरम्यान उडू शकतील, काळजी घ्या. हर्षल आणि शुक्राचा जो प्रतियोग व्यय आणि षष्ठात होणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्र संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला नवनवीन संधी या दरम्यान मिळू शकतील. शनी आणि बुधाचा त्रिकोण योग दिनांक 22 तारखेला होणार आहे. शुभफलदायी असा योग आहे. खास करून तुमच्या पंचमात भ्रमण करणारा बुध आणि भाग्यातला शनी परस्पर त्रिकोण योग करणार. या दरम्यान भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. प्रलंबित राहिलेली कामं, न होणारी कामं या दरम्यान तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमची चांगल्या प्रकारे फलद्रूप होईल. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल, जो नेपच्यून तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग काही चांगल्या आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन काही संकल्पना किंवा संधी तुम्हाला मिळू शकेल. शनी शुक्राचा केंद्रयोग सुद्धा 28 तारखेलाच होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची कमिटमेंट प्रॉमिसेसचा संदर्भ आहे तो कार्यक्षेत्राच्या संदर्भात या दरम्यान देऊ नका. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग. खास करून कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे तुमच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं या दरम्यान खूपच गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतोय, जो बुध षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. करिअरच्या संदर्भात काही नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी अशाच असणार आहे. या महिन्याची जी अमावास्या आहे ती चतुर्थात होणार आहे 2 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील, काळजी घ्या. अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतले गेलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं ऑक्टोबर महिन्याकरता मिथुन राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.